श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज की जय। श्रीपाद सन 1350 मध्ये अंतर्धान होणार हे शंकर भट्टास आधीपासूनच माहीत होते। आज श्रीपाद चरित्रातील एका वेगळ्या विषयावर लिहिण्यासाठी ग्रंथ हातात घेतला आणि नेहमी जे होते तसेच आजही झाले। पहिल्याच अध्यायातील वृद्ध तपस्वींच्या एका वाक्याने लक्ष खेचून घेतले। वृद्ध तपस्वी शंकर भट्टा सांगतात, श्रीपाद श्रीवल्लभ इसवी सन 1320 मध्ये श्री पीठिकापुरात अवतरून इसवी सन 1350 मध्ये कुरवपूरमध्ये अंतर्धान होईपर्यंतच्या 30 वर्षात केलेल्या दिव्य लीला सप्तर्षींनाच अवगत झाल्या नाहीत तर आपण कुठे। कुरवपूरला दत्तावतार श्रीपाद श्रीवल्लभांच्या दर्शनास जाण्याचा आदेश नुकताच कन्याकुमारी मध्ये शंकर भट्टास झालाय। तेथून निघून शंकर भट्ट पहिल्याच दिवशी कन्याकुमारी जवळ मरुत्व मलई जंगलात पोहोचलाय। त्याला माहित आहे की कुरवपूर क्षेत्रात जाऊन श्रीपाद श्रीवल्लभ दर्शन घेऊन आपल्याला त्यांचं चरित्र लिहायचं आहे आणि मरुत्व मलईच्या जंगलात भेटलेले वृद्ध तपस्वींनी शंकर भट्टास श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र लेखन किती अवघड आहे याची जाणीव करून देण्यासाठी वरील विधान केले आहे। आपण एखाद्या विषयाचा अभ्यास करून त्या विषयाची लेखी परीक्षा द्यायला जातो। तयारी करून देखील आपण किती तणावात असतो आणि इथं तर श्रीपादांना अद्याप पाहिले नाही, त्यांच्या चरित्र लीला अजून समजल्या नाहीत, तोच त्यांचं गुप्त होण्याचं वर्ष समजतंय। शंकर भट्ट चमकून तपस्वींना म्हणतात की आता तर सन 1336 सुरू आहे, म्हणजे श्रीपाद आता फक्त 14 वर्ष असणार का? त्यावेळी तपस्वी शंकर भट्टास श्रीपादांकडे पाहायची वेगळी नजर देऊन सांगतात, बेटा, श्रीवल्लभ जन्मले तरच ना तिरोधानाचा प्रश्न, जनन मरण नसणारे त्यांची लीला देश काला बाधित असते। म्हणजे अप्रत्यक्षरित्या तपस्वी शंकर भट्टास सांगत आहेत की असामान्य माणूस किंवा एक मानवी शरीरधारी म्हणून श्रीपादांकडे पाहू नकोस, ते आहेतच, त्यामुळे जनन शरीर त्याग वगैरे प्रकार त्यांच्या बाबतीत नाही। त्यांचं चरित्र म्हणजे लीला या देश म्हणजे स्थळ आणि काल म्हणजे काळाच्या पलीकडील आहेत, म्हणजे त्यास मोजता येत नाही, मिती परिमिती लावता येत नाही। जागा आणि वेळ हे एखाद्या घटनेचे ॲक्सेस डायमेन्शन्स असतात। श्रीपाद त्यांच्या पलीकडे आहेत, त्यांच्या लीला अबाधित आहेत। वृद्ध तपस्वी शंकर भट्टास आंध्र प्रदेशातील गोदावरी काठावरील अत्री ऋषींची तपोभूमी अत्रेयपूर, हिमालयातील बद्रिकाश्रम, तेथील उर्वशी कुंड, पिठापूर, भारद्वाज महर्षी, सवितृ काटक यज्ञ, महावतार बाबाजी, क्रियायोग, कुरवपूर, कृष्णा नदी, हरिहर पुत्र अय्यप्पा आदी दंपती, महाविष्णूच्या नाभीतील कमळावर ब्रह्मदेव उपज, श्रावण पौर्णिमेला पार्वतीने विष्णूला राखी बांधणे, आर्या महादेवी, नगरेश्वर स्वामी, गोकर्ण महाबळेश्वर, कुसुमश्रेष्ठी, रावण वधानंतर रावणाने विष्णुवर्धन म्हणून येणे, आर्या महादेवी, अग्निप्रवेश या साऱ्यांची माहिती ज्ञान शंकर भट्टास देतात। खरं कौतुक आहे शंकर भट्टाचं, जो कन्याकुमारीपासून निघून कुरवपूरला आला आणि तेथून निघून पिठापूरला गेला व तेथून कुरवपूरला श्रीपादांनी त्याला आकाश मार्गाने ओढून आणले। या किमान 14 वर्षांच्या प्रवासात वृद्ध तपस्वींपासून ते श्रीपादांपर्यंत कोण काय सांगतंय हे फक्त ऐकत शंकर भट्ट स्वतःच्या स्मृतीत जतन करत होता व हा सर्व डेटा एकत्र करून नंतर शंकर भट्टाने श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र लिखाणास हात घातला। शंकर भट्ट मायेच्या पलीकडे होता म्हणून फाटका होता। श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र नित्य नूतन आहे असं का सांगतात ते याचसाठी की जेव्हा जेव्हा आपण ते वाचू तेव्हा तेव्हा या चरित्रात नवनवीन माहिती मिळत जाते। वास्तविक श्रीपादांच्या उर्वरित 14 वर्षे अवतार काळातील इफेक्टिव्ह 8 वर्षे शंकर भट्टास मिळाली, कारण कन्याकुमारी येथून कुरवपूरला पोहोचणे, कुरवपूर पिठापूर कुरवपूर प्रवास यात शंकर भट्टास 6 वर्षे लागली। 8 वर्षे सहवास म्हणजे पुन्हा 8 म्हणजे माया आली, त्यात ती श्रीपाद महाप्रभूंनी पांघरलेली वैष्णवी महामाया। या पांघरुणातून बाहेर येऊन नंतर
3 वर्षे श्रीपाद आज्ञेनुसार तेथेच राहून श्रीपाद श्रीवल्लभचरितामृत हा महान ग्रंथ जनरेटर म्हणून आपल्या हवाली करून शंकर भट्ट श्रीपाद चरणी पुनश्चलीन झाले. हिराचंद गोपालचंद कोठारे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.